आज आम्ही आलोय भवानी मंडपाच्या जवळ. आज आम्ही भवानी देवीचे दर्शन घेणार आहे. इथून आपल्याला आज जावं लागतं. इथून आल्यानंतर समोर भवानी मंडप लागतो. तुम्ही पाहू शकताय हा भवानी मंडप आहे आणि इथून आत देवीचं मंदिर आहे. तर आपण पाहणार आहोत चला. आणि जास्त काही एवढं गर्दी काय दिसत नाही, कारण कायम ते गर्दी असतो. तर आज काही गर्दी दिसत नाही एवढे. शाळांच्या मुलांनी सहल आलेले होते ते पण पाहायला मिळालं आम्हाला. आणि चप्पल आपल्याला बाहेर काढावाच लागतो. जे तुम्ही पाहू शकता की आई भवानी देवीचं दर्शन झालेलं आहे आम्हाला. आणि ती व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही, तरी पण व्हिडिओ काढले मी तरीसुद्धा. आणि भवानी देवीचे दर्शन झालेले आहेत. आता मी निघालोय अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता अंबाबाई मंदिराच्या पाठीमागचा हा ब्लॉग आहे. इथून आम्ही निघणार आहोत. तर भाविकांची गर्दी पाहून मी तर माझ्या मित्रांना म्हणलं की आता खरं नाही, फक्त आपण आता देवीचं मुखदर्शन घेऊया. आपण राहायला कोल्हापूरमध्ये आहे, मग काय आपण केव्हा हे देवीचं दर्शन घेऊ शकतो आत जाऊन. आणि इथून जायला वाट आहे, मुखदर्शन आपण इथून घेऊ शकतो. हे बघा, तुम्ही पण दर्शन घ्या आई महालक्ष्मीचं. आणि तिथून